आज बांधावरची शाळा या उपक्रमाअंतर्गत आपण शाळा देऊवाडी शाळा वराड नंबर 1 हे आपण या उपक्रम घेण्यासाठी आपण निघालेलो आहोत। तुमचं नाव कसं? नाव प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेण्यासाठी विद्यार्थी खरं तर इथे आलेले आहेत। आपण या अशा निसर्गरम्य भागात आज शेतीचा अनुभव देण्यासाठी इथे सगळे म्हणजे 2 शाळांची मुलं जमलेली आहोत। समोर जे शेत नांगरताना दिसत आहेत ते या शेताचे मालक सच्चिदानंद परब यांच्याच शेतामध्ये आम्ही मुलांना अनुभव घेण्यासाठी घेऊन आलेलो आहोत। या शाळेतील विद्यार्थी सुद्धा प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेताना आपल्याला दिसतोय बघा। जाधव सर शेतीची माहिती देत आहेत। विद्यार्थी भाताच्या पेंड्या घेऊन आता प्रत्यक्ष लावणी करणार आहे। मुंबईवरून आली आहेस? खास शेतीसाठी? मम्मीला घेऊन आली। ओके, शेतीसाठी खास? शेतीसाठी खास। शेतीची आवड आहे? नाव काय तुझं? श्रेया। श्रेया। ते दाखवतायत तसं का लावा रे? अरे थोडं अंतर घेऊन उभे राहा, थोडं अंतर घेऊन उभे राहा। थोड्याशा मुलांनी इथे लावा, थोड्या मुलांनी गर्दी नाही करू।
काय करतो तू? हे काढतो? तुमची किती शेती आहे एकूण? 2.5 हेक्टर. 2.5 हेक्टर? म्हणजे करतो आम्ही कसली हां 40 कोपरे करतो. फक्त 15-1 क्विंटल भात पिकतं त्याच्यात. वर्षभर पुरून? हो हो. हे लावणी पूर्ण झाली का रे? शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वराड देऊळवाडी यांचं आगमन. विनोद आळवे यांचं खूप खूप स्वागत. हा अशा प्रकारे चिखलधोनीचा कार्यक्रम आटोपून उपक्रम मजेत घेण्यात आला.